गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आहे 26 डिसेंबर आणि पहाटेचे 5 वाजलेत आणि मी पुन्हा आमची पूर्ण फॅमिली, सगळे आई, मोठी बहीण, बाकीच्या बहिणी, त्यांची मुलं, असे आम्ही सगळेजण बाहेर चालले। आता ॲक्च्युली आम्ही आत्ता पुण्यावरनं गाडी करून मुंबईला चाललो आहे, डोमेस्टिक एअरपोर्टला, आणि तिथून पुढे कुठे जाणार आहे ते मी तुम्हाला रस्त्यात किंवा पुढे सांगेलच। एअरपोर्टला गेल्यानंतर एक 6 दिवसाची ट्रिप आहे आणि 6 दिवसात कुठं कुठं जाणार आहे, आपल्याला काय काय एक्सप्लोअर करता येईल, आपल्याला काय काय बघता येईल, मी तिथलं खाणं, नंतर फिरणे, हे सगळे एक्सप्लोअर करेल। तर शेवटपर्यंत ही सिरीज बघा, तुम्हाला खूप मजा येणार आहे, खूप छान छान बघायला मिळणार आहे आणि तुम्हाला हे सगळे व्हिडिओ कसे वाटतील ते पण तुम्ही मला सांगा आणि लाईक पण करा। तर भेटूया। पुण्यापासून मुंबई हायवेकडे जाणारा हा रस्ता आहे, हे बाणेरच्या इथं आहे। पहाटे 5ला सुद्धा रोडला ट्रॅफिक आहे, पाषाण। आता पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर आलोय आम्ही, जरा चांगलं ट्रॅफिक सुद्धा आहे रोडला, बाहेर अजून अंधार आहे। आता आम्ही घाटात आहे खंडाळ्याच्या, एवढे सकाळ सकाळी बघा, अजून अंधार आहे आणि सकाळी पण एवढं ट्रॅफिक आहे। मला वाटतं आता जोडून सुट्ट्या आलेल्या आहेत, त्यामुळे या ट्रॅफिकची गर्दी आहे सगळी। हे आमचे मित्र, यांची आम्ही गाडी घेऊन आलो। वैशू, सौरभ, प्रेरणा, कल्पना, पूनम, मी स्वतः। तर ट्रिप नक्की सगळे व्हिडिओ बघा, तुम्हाला छान छान यावेळेस व्हिडिओ मिळणार आहेत आणि छान छान गोष्टी आपण एक्सप्लोअर करू। एअरपोर्टवर गेल्यानंतर मी तुम्हाला सांगेलच आम्ही कुठं जाणार आहे, काय जाणार आहे। तर ॲक्च्युली मे बी थंबनेल बघून सुद्धा तुम्हाला लक्षात येईल, बट तोपर्यंत थोडा सस्पेन्स। हे आता 8 वाजत आलेत, आम्ही मुंबईला पोहोचलो, म्हणजे एअरपोर्टच्या जवळपास पोहोचलो आहोत। आता एक थोड्या वेळात आम्ही एअरपोर्टला पोहोचू, डोमेस्टिक एअरपोर्ट म्हणजे टर्मिनल 1, कारण आपली ट्रिप डोमेस्टिक आहे। आता टर्मिनल 1ला आम्ही पोहोचलो आहोत, हे सगळे इथं बसलेत आणि आमचे अजून 4 मेंबर यायचे आहेत, आहे ना? हां तर आमचे अजून 4 मेंबर म्हणजे मोठी बहीण, तिची मुलं आणि आमची आई। आता आम्ही त्यांची वाट बघतोय। आत्ता वाजलेत 9:30 आणि फ्लाईट आहे 12:30ची। 3 तास आम्ही आधी एअरपोर्टला पोहोचलो आहोत, इथून डायरेक्ट दिल्ली। आणि आमचे गँग इकडं आलेली आहे, आई आमची लिसू, आर्यन। तुलाच फोन लावत होती। हां, आता आमचा कोरम पूर्ण भरलेला आहे। मावशी आणि भाच्याचं प्रेम उतू चाललेलं आहे। सगळे तिकडे जावा, इकडं भाचीचं आणि मावशीचं। हां, इकडं आर्यन। आमचे गेट नंबर किती आहे आपलं? 28 गेट नंबरकडे आम्ही चाललोय। आम्ही आता लॉन्चमध्ये आहोत। लॉन्चमध्ये तू काय खाते? हां हां हां
enjoy like the all and the lawn, and the family is having a nice brunch. ब्रंच. काय लिसू काय हा पेरू. हा पहा आर्य. कॉफी झाली का पिऊन? यही है वो. ॲक्च्युली वैश्व आणि कल्पूचं कार्ड चाललं नाही, त्यामुळे त्यांना एंट्री मिळाली नाही. आम्हाला 8 लोकांना एंट्री मिळाली, बाकीच्यांना एंट्री मिळाली नाही. आता आम्ही त्यांना इथून हळूच काहीतरी घेऊन जाणार आहे. जोमो ईशा. ईशा. हाय ईशा. ईशा मिस यू म्हणा. जोमो. ईशा मिस काय? जोमो. हा जोमो. Jomo is joy of missing out. Right? हा म्हण. Jomo Isha. Jomo is Joy of missing out. fear of missing out. FOMO is fear of missing out. Jomo बोलो मी, opposite of FOMO. ईशा मिस यू. Isha means you. काय हुआ? फिल्टर लावलं? नाही कोपऱ्यात ग्लासेस. सॉरी, आम्ही तुम्हाला मिस केला हा लॉन्जमध्ये. आता फ्लाईटची वेळ झाली आणि आम्ही फ्लाईटमध्ये बसायला निघालोय. आता आम्ही निघालोय मुंबई टर्मिनल 1 वरून.
हा कसं झालं विमान प्रवास? इतका सुंदर प्रवास होता. हो ना, हो ना. आणि ना रस्ता तर खूपच सुंदर होता. आकाशातला आकाशातला हा आणि आकाश रेकॉर्ड केलं. आकाशामध्ये मला 4 देव भेटले. हो का? देवांबरोबर पुण्याची भाकरवडी खाल्ली. वा 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 वा. चला, टर्मिनल 2 वरून आम्ही टर्मिनल 3च्या पार्किंगला चाललो आहोत. आमची गाडी तिकडं उभी आहे. काय सौरभ, काय म्हणतो? हे पेरू. लिसा, आर्यन, संगीता पुढे गेलेत, वैशू पुढे गेलेत, पूनम आणि कल्पू पाठीमागे आहेत. हो, सगळेजण बसचा वेट करत आहेत. सगळे वेट करत आहेत. आमची आई वैतागलेली आहे चालून टर्मिनल 2 टू टर्मिनल 3. दिल्लीवरनं आम्ही नैनितालला निघालो. सब कुल्हड़ की चाय पी रहे हैं. सगळेजण कुल्हड़मधलं चहा पित आहेत. नाही, फोटो नाही, व्हिडिओ. ये सामने अक्षरधाम आहे. हां, घेतलं ना. आता सस्पेन्स क्लिअर करतो. आम्ही आता नैनितालला चाललो आहोत. आता नैनितालला 4 दिवस आणि 2 दिवस येताना दिल्लीमध्ये, असा आमचा पूर्ण प्रोग्राम आहे. मग नैनितालला गेल्यानंतर काय काय आपल्याला एक्सप्लोअर करता येईल ते करू. हां, चहा पिणं सुरू आहे. आमच्या 2 हिरोईन, पेरू, लिसू. आमचा हिरो सौरभ. हा 2 नंबर हिरो आर्यन. आणि आम्ही सगळे ह्यांचे पालक. हे समोर अक्षरधाम टेम्पल बघा. आता लाईट लागल्या, छान दिसतंय. हा सरळ रस्ता लखनौला जातो. हा बोला. चला, गणपती बाप्पा. चला, आता ही आमची गाड़ी है. अरे लाइट बंद की है. हाँ, लाइट लगाओ जरा. हाँ, तो ये हमारा गाड़ी है. और आता आम्ही गाडीत निघालो. हे आमचे ड्रायव्हर. सर, तुमचं नाव काय? मेरा नाम नितिन है सर. नितिन. आम्ही नितिन आमच्याबरोबर 5 दिवस राहणार आहेत. हां, नाही 5 दिवस दिल्लीत पण ना. आणि हे सगळं सामान पाठीमागं लगेच पॅक केलंय. आमचे हिरोईन्स इथं बसलेले आहेत. हिरो पाठीमागं बसलेत. आमचे माताजी तिकडे बसलेत. इकडं 2 शिक्षिका बसलेत. इकडं DCP मॅडम बसलेत. इकडं आमचे मॅडम बसलेत. तर असे सगळे बसलेले आहेत. मी इथे बसणार आहे. तर चला, पुन्हा एकदा गणपती बाप्पा जय. दिल्लीचं ट्रॅफिक बघा. खूप ट्रॅफिक आहे दिल्लीमध्ये. प्रचंड. काय
दिल्लीमधून आता आम्ही नोएडाला आलोय आणि नोएडाहून सरळ नैनितालच्या रोडला निघालो. हा रस्ता मेरठ, रुड़की, डेहराडून. मेरठ 50 किलोमीटर, रुड़की 160 किलोमीटर, डेहराडून 230 किलोमीटर. दिल्ली मेरठ एक्सप्रेसवे. बरेली, नैनीताल. टोलनाका, छाज रस्सी, फी प्लाजा, छिजार से शुल्क प्लाजा आहे. हा हायवे आणि हा राजाजी हवेली ढाबा. किती मोठा ढाबा आहे बघा, सर्वात मोठा ढाबा आहे. काय मग मुलांनो, ट्रिप कशी सुरू आहे? सध्या भूक लागली आहे. सध्या भूक लागली आहे का? आलोय खायला. अच्छा. हा काय बास आता, म्हणजे परत घरी जायचं मग? तरी तू राजस्थानला नव्हती आली. हो. हा. बापरे, मिरच्या. हे डिनर आहे बघा. काय काय आहे याच्यात? पराठा, पनीर राईस, रायता, सॅलड, मिक्स व्हेज, दाल मखनी, पनीर. हे काय? रसमलाई. कसं आहे जेवण? लिसू, सौरभ? जेवण छान आहे. एक्सलंट फूड. कसं आहे? मस्त आहे ना. केवढा मोठा ढाबा आहे बघा. कसा होता सौरभ? मस्त ना. हां, केवढा ढाबा होता. काय घेतलं? ही आमची गाडी, टेम्पो ट्रॅव्हलर. आणि हे बघा, थंडीने काकडलेत. फुल थंडी आहे इथे. हे गंगा नदीवरचा ब्रिज आहे. गडमुक्तेश्वरच्या बाजूने आम्ही आत्ता गेलो. जवळजवळ रात्रीचे 9 वाजले. नैनितालच्या दिशेने आम्ही प्रयाण करतोय. दिल्ली मोरादाबाद हायवे. खूप सुंदर असे रोड आहेत. आणि आता ट्रॅफिक थोडं कमी आहे, कारण रात्री पण उशीर झाला आहे. आणि आम्ही इथून रामपुरवरून आपण रामपुर से हम लोग टर्न लेंगे ना. हाँ, रामपुर से. हम लोग अभी सीधा रामपुर, फिर रामपुर से नैनीताल. ये मोगा दाना पानी ढाबा. थोड़ा इधर हमने आम्ही थोड़ा सुसु ब्रेक घेतला.
काय सौरभ है ना. थंडी पुष्कळ आहे. आमची आई काकडली आहे थंडीनी. हे कसले फुल थंडीत फुल थंडीने सगळे काकडलेत.